नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. टीईटी, सीटेट परीक्षा, टेट परीक्षा देणारे सगळेच विद्यार्थी परीक्षेची तुमच्या आता सीटीईटी परीक्षेची तयारी चालू असेल तर नवीन एक न्यूज आलेली आहे. पवित्र प्रणाली मार्फत तुम्हाला इथं शिक्षण सेवक आणि शिक्षक भरतीबाबत जे उमेदवार आहेत ना, या उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठीच्या सूचना इथं जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तर याच्यामधली सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. लक्षात घ्या, फक्त वाचू नका, समजून घ्या. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये बघा, पहिला पॉइंट त्यांनी दिलेला आहे सर्वसाधारण माहिती आणि सूचना. इथं तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये लक्षात घ्या, पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक ऑब्लिक शिक्षक पद भरतीसाठी शासनामार्फत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 ऑनलाईन पद्धतीने आयोजन केलं होतं. बरोबर आहे, तुम्ही दिली असेल परीक्षा. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 27 मे 2025 ते 30 मे 2025 आणि 2 जून 2025 ते 5 जून 2025 या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. आणि या चाचणीसाठी विद्यार्थी किती नोंदणी केलेली होते ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 200 गुणांची होती. 120 प्रश्न अभियोग्यता, 80 प्रश्न बुद्धिमत्ता घटकावर होते. प्रत्येकाला 1 गुण होता. ही नॉर्मल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, ओके. ही जी चाचणी होती प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळातील तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये सुद्धा शिक्षण सेवक ऑब्लिक शिक्षक रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहेत. इथं तुम्हाला मी स्टार करते, लक्षात ठेवा. ठीक आहे. सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेले इयत्तांचा गट, विषय, आरक्षण कोणत्या बाबी विचारात घेऊन बघा गुणवत्तेनुसार इथं भरती करण्यात येणार आहे. तर इयत्तांचा गट, विषय तुमचे आणि आरक्षण. ठीक आहे, या बेसिसवरती. ओके. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 साठी प्रविष्ट झालेल्यांपैकी आता इथे ही उमेदवारांची संख्या जी आहे ना, जी काय असेल ती संख्या तुम्ही इथे लक्षात घ्या. तर पवित्र पोर्टल प्रक्रियेमध्ये एवढेच उमेदवार पुढे सहभागी होणार आहेत. लक्षात घ्या, प्रविष्ट झालेले त्यांचे स्वप्रमाणपत्र, ज्याला सेल्फ सर्टिफिकेशन म्हणतो आपण, तर हे सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी ज्या उमेदवारांना शिक्षण सेवक ऑब्लिक शिक्षक या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे, लक्षात घ्या, तर त्यांच्यासाठी काय आहे, हे कंपल्सरी आहे. लक्षात आलं. तर हे सगळं उमेदवारांना या पवित्र पोर्टलवरती तयार करणं बंधनकारक आहे. लक्षात घ्या, उमेदवारांना त्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी प्रोसेस काय आहे बघा. सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. कुठं? पवित्र पोर्टलवरती. उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी टेट 2025 चाचणी नोंदणी क्रमांक, बैठक क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक ही सगळी माहिती देणं आवश्यक आहे. नॉर्मल गोष्टी आहेत, या काही अवघड नाहीये. पदभरतीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यवस्थापनाकडून रिक्त पदांच्या इयत्तांचा गट, विषय, आरक्षण निहाय, व्यवस्थापन निहाय रिक्त पदांची माहिती दर्शवणारी संक्षिप्त जाहिरात. लक्षात घ्या, तर ही जी जाहिरात आहे, संक्षिप्त जाहिरात तुम्हाला इथं पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. ओके. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय या प्रकारातील असतील. यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची एकास एक या प्रमाणामध्ये मोफत शिफारस करण्यात येईल. मार्फत शिफारस करण्यात येईल. नवा मुद्दा आहे, खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती ह्या कशा असतील, एकतर मुलाखतीशिवाय असतील किंवा मुलाखती सही असतील. 2 स्वरूपातल्या असतील. याच्यापैकी कोणताही एक प्रकार निवडण्याचं स्वातंत्र्य कोणाला आहे, व्यवस्थापनास असेल. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची म्हणजे एकच हे इथं रेशो ठेवलेला आहे. पोर्टल मार्फत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. आणि जिथे इंटरव्ह्यू असेल मुलाखतीसाठी या पर्यायासाठी
एका रिक्त पदासाठी एकास 3 प्रमाण ठेवण्यात येईल. ठीक आहे, लक्षात घ्या. तर हे जे इन्फॉर्मेशन आहे, ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हीच इन्फॉर्मेशन आपल्याला इथे काय करायचं आहे, प्रॉपर लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, 10वा मुद्दा बघा, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 या चाचणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आता बघा इथं जी डेट तुम्हाला दिलेली आहे 14/5/2025 असा होता. त्याच्यामुळे या चाचणीसाठी सर्व संबंधित उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता दिनांक 14/5/2025 अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे. हे इथं तुम्ही IMP करा. जर नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. शासन शुद्धीपत्रक क्रमांक जो आहे तो क्रमांक जे काय असेल 2022 वगैरे त्याच्यानुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर लक्षात घ्या, व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रामध्ये प्रविष्ट असणारे किंवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेमध्ये प्रविष्ट असणारे उमेदवार सुद्धा शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी पात्र राहतील. हे क्वेश्चन असतात विद्यार्थ्यांचे, लक्षात ठेवा की पात्र राहतील. ठीक आहे, याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी 25/9/2025 पर्यंत व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांना काय केले, विचारात घेतलेलं आहे. तर कुणाला विचारात घेतले हेही तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, उमेदवाराची दिनांक 14/5/2025 अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता 25/9/2025 अखेरपर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता लक्षात घ्या विचारात घेण्यात येणार आहे इथं. आणि जाहिरातीतील आरक्षण, इयत्तांचा गट, विषय यांचा एकत्रित विचार करून काय केलं जाणार आहे, उमेदवारास त्याच्या लॉग इन वरती प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदांची व्यवस्थापन निहाय यादी उपलब्ध होईल. लक्षात घ्या. तर कोणत्या बेसिस वरती ओपन होणार आहे तेही तुम्ही इथे लक्षात ठेवा. आणि ही जी रिक्त पदांची यादी आहे याच्यातून उमेदवारांनी निवडलेले प्रेफरन्स प्राधान्यक्रम निवड प्रक्रियेमध्ये काय केले जाणार आहेत, गुणवत्तेनुसार विचारात घेतले जाणार आहेत. लक्षात आलं आपल्या, कसे विचारात घेतले जाणार आहेत, गुणवत्तेनुसार विचारात घेतले जाणार आहेत. जाहिरातीमध्ये आरक्षण असेल, इयत्तांचा गट असेल, विषय असतील, उमेदवारांनी निवडलेले प्राधान्यक्रम असतील, ह्याचा विचार एकत्रित होणार आहे. लक्षात घ्या. ओके, आणि त्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. पुन्हा असं होऊ नये तर प्रेफरन्स देताना पण तुम्ही तिथे व्यवस्थित विचार करून प्रेफरन्स द्या. त्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केल्यानंतर लक्षात घ्या, तुम्हाला इथं स्वप्रमाणपत्र जे आहे अपलोड केलेलं तुमचं स्वप्रमाणपत्र, त्यावेळी अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या बघा ज्या मूळ प्रती असतात ना, सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती तपासून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश देण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करतील. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं स्वप्रमाणपत्राबाबत सूचना दिलेत. तर अर्जात म्हणजे स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती किंवा खरी माहिती लपवून ठेवणं, अनागृतपणे खाडाखोड करणं किंवा पाठवलेल्या दाखल्याच्या प्रतीतील नोंदीमध्ये अनाधिकृतपणे खाडाखोड करणं, खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले असतील, बरोबर, अटी पूर्ण न करणं, विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणं, गैरवर्तणूक करणारा उमेदवार. तर इथं हे जर असं काही असेल तर उमेदवार शिक्षेस पात्र राहील. लक्षात घ्या, असं काहीही करायचं नाहीये. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती नमूद करण्यापूर्वी स्वतःचं रजिस्ट्रेशन, मी तुम्हाला आधीच स्टेप सांगितलेले आहेत, करणं आवश्यक आहे. रजिस्टर सगळी त्यांनी इथं तुम्हाला टप्पे दिलेले आहेत. तर 2025 चाचणीचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन क्रमांक नोंदवायचा आहे. त्याच्यानंतर स्वतःचा पासवर्ड टाकायचा आहे. आता मी डायरेक्ट तुम्हाला वेबसाईट वगैरे ओपन करून सांगत नाही, सोप्या गोष्टीत काही अवघड नाहीये. ठीक आहे, पवित्र पोर्टलवरची नोंदणी, स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया स्वतः करायची. लक्षात घ्या, अर्ज मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असला तरी उमेदवारांनी नोंदणी स्वप्रमाणपत्रासाठी आवश्यक माहिती, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, पुन्हा म्हणू नका माहित नव्हतं, इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटर मध्येच भरायची आहे. संक्षिप्त अथवा इनिशियल्स न देता संपूर्ण नाव, पत्ता नमूद करायचा, शॉर्टकट कुठेही मारायचा नाहीये. उमेदवारानं स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, पतीचं नाव, आडनाव, स्पेस सोडायचं आहे.
इमारतीचं नाव, सगळीकडे तुम्ही हे करताना स्पेस सोडून ही इन्फॉर्मेशन भरायची आहे. खूप मायनर गोष्टी आहेत पण चुकतो आपण, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हते संदर्भात स्वप्रमाणपत्रामध्ये आवश्यक असलेली माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करायची. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक लक्षात घ्या, हा ती शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता धारण केल्याचा मानण्यात येईल. इथं तुम्हाला 14/5/2025 अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता आणि 25/9/2025 पर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता विचारात घेतली जाईल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. जर एखाद्या उमेदवाराचा निकाल कोणत्याही कारणामुळे जर राखून ठेवलाय, ठीक आहे, तर शैक्षणिक अर्हतेचा निकाल दिनांक 14/5/2025 आणि व्यावसायिक 25/9/2025 पर्यंत जाहीर झालेला असेल तर इथं विहित मुद्रित अर्हता धारण केली असं मानण्यात येणार नाही. लक्षात घ्या. उमेदवाराने पत्रव्यवहाराचा स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्ये अचूक नमूद करावा. छोट्या छोट्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. इथं तुम्ही भूकंपग्रस्त असाल, खेळाडू असाल, अनाथ असाल, हे सगळं मेन्शन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही असाल तर बरं का, ठीक आहे, नसेल तर काही गरज नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला इथं जर आपण बघितलं, मागासवर्ग, महिलांसाठी आरक्षण, भूकंपग्रस्तांचं आरक्षण, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, दिव्यांग असतील, याबाबतची सगळी माहिती आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा असेल, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असेल, शैक्षणिक व्यावसायिक अर्हताचा पुरावा असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत आणि हे सगळे तुम्हाला पॉइंट्स आहेत. हे सगळे पॉइंट्स तुम्हाला वाचायचे आहेत. एकदा वाचून घ्या, जास्त काही अवघड नाहीये. आणि शेवटचा त्यांनी महत्वाचा मुद्दा दिलेला आहे, लक्षात घ्या, की प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार संबंधित पदासाठी उमेदवारांनी अर्ज करणं, ऑनलाईन पद्धतीनं प्राधान्यक्रम भरणं, आवश्यक माहिती प्रणालीवर अद्ययावत करणं इत्यादी बाबतच्या ज्या सूचना आहेत ना, या पवित्र प्रणालीवर दर्शवण्यात येत आहेत आणि उमेदवारांनी नियमितपणे पवित्र प्रणालींवर उमेदवारांसाठी वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घ्याव्यात. ओके, क्लिअर. तर ही माहिती तुम्हाला पवित्र प्रणाली पोर्टल बद्दल किंवा या सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. केअरफुली वाचा. समजलं नाही तर 2दा-3दा वाचा, जास्त काही अवघड नाहीयेत, पण या वाचल्याशिवाय तुम्ही पुढची प्रोसिजर करू नका. तर जे विद्यार्थी इथून पुढे सीटेट असेल, टेट असेल, परीक्षेची तयारी करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.